नमस्कार मित्रमैत्रिणींनो. या पुस्तकामध्ये असं नेमकं काय आहे, की राहुल गांधी यांना काल या पुस्तकातला एक पॅराग्राफ वाचण्यापासून थांबवण्यात आलं. जवळपास 1 तासभर वेगवेगळे लोक उठत राहिले, उभे राहत राहिले आणि त्यांना थांबवत राहिले. असं या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे, मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आपल्याकडे त्या पुस्तकाची पानं आहेत. काल संसदेचं आपलं जे सेशन सुरू होतं, राहुल गांधी उभे राहिले आणि त्यांनी आपले आर्मी चीफ असलेले जे होते जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. ते स्वतःच्या आत्मचरित्रासारखंच पुस्तक आहे. आता आर्मीचे चीफ यांनी पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकामध्ये त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत. याशिवाय ते जेव्हा आर्मी चीफ होते तेव्हा भारत आणि चायनाच्या बॉर्डरवर डोकलाममध्ये 2020 मध्ये जेव्हा त्या सगळ्या घडामोडी चाललेल्या होत्या, चायना समोर येत होता, त्यावेळेला नेमकं काय झालं याच्या विषयीचा एक पॅराग्राफ आहे. 2-3 पानं आहेत त्याचे. हा, आणि या पॅराग्राफ मध्ये स्पष्टपणे असं दिसतंय की आर्मी चीफ यांना वरून आदेश हवा होता की चायना आपल्या समोर समोर येत आहे, जवळजवळ येत आहे, काय करायचं. तर त्यांना सांगण्यात आलं नाही वरून. सुरुवातीला तर लांबवलं, थांबा, वरून आदेश येईपर्यंत कोणी काही करू नका, थांबा थांबा असं करत करत, आणि मग शेवटच्या क्षणाला असं सांगितलं, तुम्हाला जे वाटतं ते करा. आता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट वाचून दाखवणार आहे, हे त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि हेच येऊ नये जगाच्या समोर, हेच भारतीयांच्या समोर येऊ नये. राहुल गांधी यांनी जर का हे वाचून दाखवलं असतं तर ते भारताला कळलं असतं, लोकांना कळलं असतं, डॉक्युमेंट झालं असतं, म्हणून त्यांना थांबवण्यात आलं. आता हे जे काही आलेलं आहे याचं पुस्तक नरवणे यांनी लिहिलंय. ते पुस्तक त्यांनी लिहून प्रकाशकांकडे दिलं. प्रकाशकांनी ते पुस्तक अजून ते छापू शकले नाही, कारण प्रकाशकांवर ऑब्व्हियसली कोणता ना कोणता दबाव असणार आहे. बरं, ते पुस्तक जरी नाही छापून आलं तरी त्याच्यातला लेख हा छापून आलेला आहे. कॅराव्हॅन नावाचा जो मॅगझिन आहे, त्या मॅगझिन मध्ये हा लेख याच्याशी संबंधित जो चायना आणि इंडियाच्या बॉर्डरवरचा लेख आहे, तो लेख पूर्णपणे छापून आलेला आहे. म्हणजे ही गोष्ट जगजाहीर आहे. हा, फक्त तोच लेख त्यांनी त्या पुस्तकात टाकला तर ते पुस्तक त्यांना पब्लिश करू देत नाही आहे. आणि हे पब्लिश जे आहे ते 2 वर्षापासून रखडलेलं आहे. त्यांनी का पब्लिश करू दिलं असेल तुम्हाला माहिती आहे. तर हे जे कॅराव्हॅन मॅगझिन मध्ये आलेला, छापलेला, सगळीकडे प्रदर्शित असलेला जो लेख आहे, जे काही लोक म्हणतात ना, अहो ते पुस्तक प्रकाशित नाही झालं, त्याचं कसं काय हे सांगतायत. अरे बाबा, कॅराव्हॅन नावाच्या मॅगझिन मध्ये हा लेख छापून आलेला आहे. ठीक आहे, हा पुस्तक त्यांनी प्रकाशित नाही होऊ दिलं, पण मॅगझिन मध्ये तर ते आलेलं आहे, त्याच्यामुळे ते सगळीकडे आहे. नरवणे सुद्धा हे डिनाय नाही करत. नरवणे सुद्धा असं म्हणतात की हो, मी जे लिहायचं होतं ते मी लिहिलं, आता ते प्रकाशकांकडे आहे. बरं, आता त्याच्यामध्ये असं काय होतं ते तुम्हाला वाचण्यामध्ये असं लिहित आहेत. भारतीय लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांना 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 8:15 वाजता एक फोन आला. त्यांना मिळालेल्या माहितीमुळे ते काळजीत पडले. म्हणजे 8:15 वाजता त्यांना पहिल्यांदा कळलं की चायना आपल्या इकडे कूच करतोय. तर तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल, पॉज करून तुम्ही वाचू शकता. इन्फंट्रीच्या मदतीने चीनने 4 रणगाडे पूर्व लडाखमधील रेचिनलाच्या दिशेने एका उभ्या टेकडीच्या वाटेने पुढे सरकू लागलेले होते. जोशी यांना या हालचालीची माहिती लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांना दिली आणि त्यांनी तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. हे रणगाडे कैलास रेंजवरील भारतीय चौक्यांपासून काही 100 मीटर अंतरावर होते. ही एक महत्वाची रणनीतिक उंची असलेली जागा होती, ज्यावर भारतीय सैन्याने काही तासापूर्वीच ताबा मिळवलेला होता. म्हणजे भारतीय सैन्याने ताबा मिळवलेल्या जागेवर हे चायनीज ट्रूप आलेलं होतं, जी दोन्ही देशांमधली खरी सीमा आहे. या भागातील उंचीचा प्रत्येक मीटर रणनीतिक वरचढपणा याच्यामध्ये बदलत असतो. भारतीय सैनिकांनी एका इल्युमिनेटिंग राऊंड म्हणजे प्रकाशाचा गोळा डागला, जी एक प्रकारची चेतावणी होती, पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. चीनी सैन्य पुढे सरकतच राहिलं. त्याच्यात नरवणे असं लिहित आहेत की त्यांनी तातडीनं भारतातील राजकीय आणि लष्करी नेतृत्वांना फोन करण्याला सुरुवात केली. त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री असलेल्या राजनाथ सिंग यांना फोन केला, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना फोन केला, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत
आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या सगळ्यांना फोन केला. फोन केल्याच्या नंतर लगेचच यांनी काय म्हणाल, जर चायना आलेला आहे, तुम्हाला ते दिसतंय, तर तुम्ही तेव्हाच म्हणायला पाहिजे होतं, एकतर तुम्हाला काय करायचं ते करा. पण नाही. नरवणे म्हणतात की माझ्यासाठी काय आदेश आहे? परिस्थिती वेगाने बिघडत आहे आणि स्पष्टतेची गरज आहे. सध्याच्या प्रोटोकॉलनुसार नरवणे यांना जे आदेश दिले, आदेश काय होते? जोपर्यंत वरून मंजुरी मिळत नाही तोपर्यंत गोळी चालवू नका. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत काही करू नका असं नरवणेंना सांगितलं. मला सांगा, याला म्हणतात आर्मीला फ्रीडम देणं? म्हणजे आम्ही सांगू तुम्हाला तिथे दिसतंय चायना इथे, तरी पण काय करा नाही, वरून आदेश येईल तेव्हाच तुम्ही हे करा. मिनिटं सरकत गेली, रात्री 9:10 म्हणजे 8:15 सुरू झालंय. वेळ कळतंय तुम्हाला? 9:10 झाली, जवळपास 50 मिनिटं झालेत. 50 मिनिटांनी लेफ्टनंट जनरल जोशी यांनी पुन्हा फोन केला. चीन रणगाडे पुढे सरकत खिंडीपासून 1 किलोमीटर पेक्षा पण कमी अंतरावर आलेले आहे. आता काय करायचं? परत 9:15 वाजता नरवणे राजनाथ सिंग यांना फोन लावतात आणि म्हणतात की क्लिअर ऑर्डर द्या. पण अहो 1 तासात ते पुढे आलेलं होतं ना. 8:15 वाजता तर काहीच ऑर्डर दिली नाही. 1 तासामध्ये ते अजून पुढे आले, अजून ऑर्डर आली नाही. रात्री 10 वाजता नरवणे यांनी हाच निरोप देण्यासाठी राजनाथ सिंग डोभाल यांना फोन केला. 10 मिनिटांनंतर नॉर्दर्न कमांडरने पुन्हा फोन केला की चिनी रणगाडे थांबलेले नाही आहेत. आता शिखरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. नरवणे यांना आठवते की लेफ्टनंट जनरल जोशी म्हणाले होते, चीनी सैन्याला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या स्वतःच्या मध्यम तोफखान्यातून मीडियम आर्टिलरी गोळीबार करणे, जो तयार होता. मीडियम आर्टिलरी तयार होती गोळीबार करण्यासाठी. फक्त त्यांना आदेश हवे होते. आलाय का आदेश? बघा तुम्ही. कमांड म्हणजे काय? की कोणत्याही परिस्थितीत गोळीबार सुरू करायचा. कमांड जर आलं तर काहीही हो, गोळीबार सुरू करायचा. एक सरकारी समिती जिने अद्याप स्पष्ट आदेश दिलेले नव्हते आणि नरवणे त्याच्यातच अडकले. लष्करी मुख्यालयाच्या ऑपरेशन रूम मध्ये पर्यायावर विचार केला जात होता आणि ते फेटाळले जात होते. आणि संपूर्ण नॉर्दर्न फ्रंट हे हाय अलर्टवर होतं. संघर्षाच्या संभाव्य ठिकाणावर लक्ष ठेवले जात होते, पण निर्णयाचा मुख्य मुद्दा रेचीनला होता. नरवणे हे पुन्हा फोन करतात संरक्षण मंत्र्याला. परत म्हणतात की वेळ पुढे सरकत आहे, सांगा लवकर सांगा. राजनाथ सिंग यांनी रात्री 10:30 वाजता परत फोन केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांशी चर्चा केली असं त्यांनी सांगितलं. आणि नरेंद्र मोदींनी काय आदेश दिलाय? जे योग्य वाटेल ते करा. आदेश कधी दिलाय? सगळं 2 तासामध्ये हे सैन्य आत येत होतं. कुठल्याही स्ट्रॉंग नेतृत्वाचं हे काय आहे माहितीये का ओळख? कळलंय ना चायना येत आहे? आर्मीचे चीफ सांगत आहेत ना, जे RSS चेच होते, ज्यांचं ज्ञानप्रबोधिनीमध्ये पुण्यामध्ये हे झालेलं आहे, मराठी व्यक्ती आहे ती. त्यांनी जर सांगितलं येत आहे, तेव्हाच आदेश द्यायचे होते. तेव्हाच म्हणायचं होतं तुम्ही जे करायचं ते करा. 2 तासात सैन्य इतकं आतमध्ये आलं, जी जमीन आपण आपली मिळवली होती, ती जमीन सुद्धा जी आहे ती म्हणजे सैन्य पुढे आल्याच्या नंतर शेवटी 10:30 वाजता म्हणतात. बघा म्हणजे तुम्ही 2 ते 2.5 तासानंतर निर्णय येते की तुम्हाला जे वाटतं ते करा. आणि त्याच्यात नरवणे म्हणतात की माझ्या हातात एक गरम बटाटा, हॉट पोटॅटो, इंग्लिशमध्ये लिहिलंय पुस्तक, सोपवण्यात आला होता आणि आता सर्व जबाबदारी माझ्यावर होती. गरम गरम बटाटा तुम्ही इमॅजिन करा की आता त्याचं ते साल्ट सोलायचं आहे. तर ते म्हणलं म्हणजे ते काय करू हे कळत नाही आहे. आता ते सगळं माझ्यावरच त्यांनी सोडलेलं आहे. थोडक्यात जे काय करेल त्याची जबाबदारी कोणाची होती? नरवणे यांची होती. कधी? 2.5 तासानंतर. आणि हे म्हणतात की आम्हाला देशाचं संरक्षण करायचं आहे. हीच माहिती आहे की जी राहुल गांधी यांनी संसदेत वाचली असती तर ती अजून लोकांना जास्त कळली असती. त्याच्यावर अजून लोकांनी खूप व्हिडिओ बनवले असते. त्याच्यावर लोकांनी प्रश्न विचारले असते. आणि म्हणून त्यांना ही वाचण्यापासून थांबवलं. 5 ते 6 वेळा अमित शहा उठले, 5 ते 6 वेळा राजनाथ सिंग उठले, परत ते अजून 4 ते 5 किरण रिजिजू उठले, वेगवेगळे लोक उठायचे आणि त्यांना नाही नियमात नाहीये, कुठलं पुस्तक आहे, पुस्तक छापलं गेलेलं नाहीये. इतकं सगळं हे करून करून यांना बेजार केलं. कशासाठी? तर हे कसे कच्चे आहेत हे तर मला वाटतं कळलेलं आहे देशातल्या लोकांना. पण तरीही राहुल गांधी हे जेव्हा सांगायचा प्रयत्न करत होते तर त्यांना थांबवण्यात आलं. हे अशा प्रकारचं नेतृत्व आज देशाला खरोखर खूप वाईट वाटतं. हे आपले स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी आज देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज असते ना,
काय बोलले असते विचार करा. तर हे असं सगळं आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना ज्यांना वाटतं ना की हे देशाच्या सीमांचं रक्षण करताय, त्यांना हे कळलं पाहिजे. आणि तो अर्णब गोस्वामी तो म्हणतो, अरे तुम्हाला जे वाटतं ते करा. असे आदेश दिले होते ना. अरे मूर्खा, कधी दिले होते? 2 तासानंतर, चायना पूर्ण आतमध्ये आल्याच्या नंतर. 8:15 वाजता फोन केला होता ना, तेव्हा आदेश का नाही दिला? तर ही गोष्ट आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक यू सो मच.